ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क असून सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन न केल्यामुळं पुढच्या प्रोसेसमध्ये सहभागी होता आले. ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन हे एकदाच करायचं होतं आणि ज्यावेळेस निकाल लागायच्या अगोदरची प्रक्रिया चालू झाली होती आणि खूप जणांचं मिस झालं होतं. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी, ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन पुन्हा स्टार्ट झालेले पुढच्या काही 3 दिवसामध्ये. कधी करायचं आपण त्याबद्दल डिटेल एक माहिती बघूया. 3 दिवसामध्ये आपल्याला ई काउन्सिलिंग ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलंच नव्हतं त्यांना पण करता येणार आहे. आणि अशा खूप काही विद्यार्थी मी पाहिलेले, मला मेसेज आलेले होते त्यावेळेस की सर 270, 260, 50 असे मार्क असून सुद्धा त्यांना माहितच नाही. त्यांनी सगळी तयारी केली. 2-2 वर्ष मुलं बाहेर ठेवलेले ऑफलाईन तयारीसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती किंवा त्यांच्याकडून ह्या गोष्टी मिस झाल्या होत्या. तर खूप मोठी गोष्ट होती पालकांसाठी, कारण त्यांनी तर तयारी खूप काही केलेली आहे आणि त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन राहिलेलं होतं. त्या सर्वांसाठी ही संधी आहे. त्याचबरोबर ज्यांनी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पण काय काय करता येणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया. नमस्कार, मी मयूर कुस्तुरे. आपण पाहते आपला NSK सर हा युट्यूब चॅनल आणि अशासारखे अपडेट सर्व स्पर्धावरीचे परत आपले मिस न झाले पाहिजे यासाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत. ऑल इंडिया सैनिक स्कूललाही चांगला त्यांनी निर्णय घेतलेला की त्यांनाही वाटलं खूप विद्यार्थ्यांचं मिस झालं होतं ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, कोणाला काय माहितच नव्हतं आणि तरी ही प्रक्रिया त्यांनी 1 महिनाभर राबवली होती. पण तरी बऱ्याच जणांचं मिस झालं होतं. त्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन दिलेले आहे आपल्याला. तो त्यांनी असं दिलेलं आहे की जी काही रजिस्ट्रेशन विंडो आहे ती रिओपन केली जाणार आहे. ठीक आहे. ड्यू टू अनफोर्सिन वी आर अनेबल टू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन बाय 28 फेब्रुवारी टू द 26 टू कम्प्लीट ऑल मॅन्डेटरी रिक्वायर्ड फॉर्मॅलिटी. ठीक आहे. तो म्हणजे ज्यांचं मिस झालं होतं 28 फेब्रुवारी ही लास्ट दिनांक होती त्यावेळेस. ठीक आहे. रजिस्ट्रेशन त्यानंतर संपलं होतं. त्यामुळे पुढच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी होता आलं नव्हतं. तर त्याच्यामुळे आता ही प्रक्रिया पुन्हा ओपन होणार. रजिस्ट्रेशन, त्यानंतर करेक्शन आणि जी चॉईस फिलिंग आता पालक करत आहेत, 10 सैनिक स्कूल चॉईस करायचे, ही सर्व प्रक्रिया त्यांना 3 दिवसामध्ये करायचे. कधी करायचे आपण बघूया. द एक्सटेंडेड विंडो विल स्टार्ट ॲट 5 hours ऑन 30 मार्च 26 अँड क्लोजेस ॲट 1 एप्रिल 26. तुला सगळ्या 30 मार्चला ही चालू होणार विंडो आणि बरोबर 5 वाजता आणि बरोबर 1 एप्रिलला ही विंडो संपणार आहे. म्हणजे 3 दिवसच येतात तुमच्या हातामध्ये. 3 दिवसामध्ये आपण हे ज्यांनी ज्यांनी काहीच नव्हतं केलं त्यांना करता येणार आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी काय ते पण बघूया. रजिस्ट्रेशन, करेक्शन आणि चॉईस फिलिंग ऑफ स्कूल. दिस एक्सटेन्शन हॅज बीन इश्यूड टुवर्ड्स द AICC क्वालिफाईड कॅन्डिडेट्स हू मिस द अर्लियर. की जे विद्यार्थी सैनिक स्कूल परीक्षा क्वालिफाय झाले होते, ज्यांचं रजिस्ट्रेशन मिस झालं होतं, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे. तर त्यांना हे परत एकदा एक अगोदरच वन टाइम दिलं होतं, पण पुन्हा हे ओपन केले ज्यांचं मिस झालं होतं त्यांच्यासाठी. द 3-day एक्सटेन्शन इज फायनल ऑपॉर्च्युनिटी फॉर क्वालिफाईड स्टुडंट हू मिस द कम्प्लिटिंग देअर रजिस्ट्रेशन विदिन द अलॉटेड टाइम टू कम्प्लीट ऑल द मॅन्डेटरी रिक्वायर्ड फॉर्मॅलिटी. तो आता हा पुन्हा एक शेवटचा चान्स त्यांना आहे, ज्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये त्यांना ही प्रक्रिया करायची. म्हणजे रजिस्ट्रेशन, करेक्शन असेल तर करेक्शन, रजिस्ट्रेशन केल्यानंतर 10 सैनिक स्कूल निवडण्याची प्रक्रिया पण त्यांना करायची. आता ऑलरेडी ज्यांनी प्रक्रिया केलेली आहे त्यांनी तर केलेलीच आहे, पण त्यांना पण काही दुरुस्ती करायची असेल, ज्यांनी आता 10 सैनिक स्कूल केलेत तर ते पण दुरुस्ती 1 एप्रिलपर्यंत करू शकतात. त्याच्याबद्दल आपण खाली बघूया. इन्फॉर्मेशन फॉर क्वालिफाईड अँड रजिस्टर्ड स्टुडंट. क्वालिफाईड कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड ऑन द पोर्टल नीड नॉट रजिस्टर हावेवर ड्युरिंग द एक्सटेंडेड विंडो ऑफ 3 days. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेले आणि आता 10 सैनिक स्कूल निवडलेले त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. परंतु जर त्यांना वाटतंय की करेक्शन करायचं, करेक्शन टू द डोमेसाईल, कॅटेगरी ऑर जेंडर, म्हणजे जी रजिस्ट्रेशनची टॅब आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून काय राहिलं असेल, आपल्याकडून जर काय राहिलं असेल, ज्यांनी ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांना काय करेक्शन करायचं असेल तर ते करू शकतात याच्यामध्ये. त्याचबरोबर अपडेट देअर प्रायोरिटी ऑफ स्कूल ऑर चॉईस ऑफ स्कूल, आणि जे 10 सैनिक स्कूल निवडलं त्याच्यामध्ये पण काय अपडेशन करायचं असेल तर 1 एप्रिलपर्यंत ते पण करू शकतात. ही महत्वाची गोष्ट आहे आणि खरं खूप जणांचं मिस झालं होतं. सैनिक स्कूलची जी प्रक्रिया राहते खूप मोठी राहते. नुसती परीक्षा देणं किंवा ऍडमिशन एवढंच प्रक्रिया नाही, त्याच्यामध्ये ही प्रक्रिया खूप भरपूर आहे. खूप पालकांचं मिस झालं होतं आणि आपला हा चॅनलवरती, आपला मराठीमधून हा चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे अपडेट आपण आतापर्यंत दिलेले ते टाइम आणि वेळेवर दिलेले, ज्याची खरी पालकांना गरज होती. पण बऱ्याच जणांपर्यंत अजून आपला चॅनल पोहोचत नाहीये. तर नक्कीच हा आपला चॅनल आपण शेअर करा, म्हणजे ह्या गोष्टी मिस होणार नाहीत. भेटूया आपण अशाच महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, त्याच्याबद्दल आपण सैनिक स्कूल, नवोदय, सगळ्या प्रक्रिया, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती, सर्व ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया असतात, परीक्षा आहे, त्या सर्वांबद्दल हा चॅनल आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. भेटूया आपण अशाच पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.